यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। आबांना विनंती केली आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा। आबांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी सचिन भाऊ मांडेकर यांना विनंती करेल। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आंबेठाण त्यांना विनंती केली आहे। त्याचबरोबर रवींद्र शेठ चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शिवसेना डॅशिंग जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आदरणीय श्री शिवसेना डॅशिंग तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रामदासाबा धनवटे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। आबांना विनंती केली आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर या ठिकाणी श्री गणेश शेठ नाणेकर शिवसेना खेड तालुका विभाग प्रमुख उपसरपंच नाणेकरवाडी यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्यांचा सन्मान करण्यासाठी उद्योजक कुलदीप शेठ पडवळ आणि उद्योजक सन्माननीय अशोक शेठ मांडेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण गणेश शेठ नाणेकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा। गणेश शेठ नाणेकर साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न करतोय। खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। उपस्थित सगळे व्यासपीठातील अतिथी मान्यवर या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला आहे। एक इनिंग एक डाव संपल्यानंतर आपण उद्घाटन सोहळा तो मात्र मैदानात संपन्न करणार आहोत। ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू। उद्घाटन समारंभ आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्राचा असताना आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळ्याला आपण पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर राजगुरुनगरचा असणारा वैभव आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले श्री राजगुरू यांच्या प्रतिमेला पूजन करून आपण खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आणि यानंतर इनिंग संपल्यानंतर ह्या स्पर्धेचं उद्घाटन मैदानाच्या आतमध्ये मात्र ह्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या शुभ हस्ते आपण आणि संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मात्र या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अगदी थाटामाटामध्ये इथे मात्र संपन्न करणार आहोत। तोपर्यंत या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 KTPL 2025 च्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती केली आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सगळ्या खेळाडूंना या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात। खेड तालुका प्रीमियर लीग 2025 KTPL 2025 चा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित झालेला आहात। त्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय रामदासाबा धनवटे असतील आणि शिवसेना विभाग प्रमुख आपल्या सर्वांचे सहकारी एक युवा संघटक गणेश भाऊ नाणेकर असतील आणि व्यासपीठावरील किरण भाऊ तुमचा सर्व मित्र परिवार सर्व निवेदक मंडळी कॉमेंटेटर सर्व संयोजक मंडळी देणगीदार मदत करणारे सर्व आपले सहकारी आणि ज्या ज्या संघांनी या ठिकाणी या खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आज प्रवेश दाखवलेला आहे त्या सर्वांना प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो। आंबेठाण नगरीमध्ये या ग्राउंडवर तालुक्यामध्ये एक आदर्श ग्राउंड म्हणून या मैदानाची ओळख या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेली आहे आणि त्या ओळखीच्या माध्यमातून सुसज्ज असं सर्व नियोजन पिच असेल ग्राउंड असेल गॅलरी असेल स्टेज असेल स्पीकर साऊंड व्यवस्था असेल सर्व भौतिकदृष्ट्या परिपूर्ण अशी ही मॅच त्याचबरोबर लाईव्ह व्यवस्था असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने मी असेल आबा असेल गणेशराव असतील
आमचं शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन KTPL 2025च्या संयोजकांनी आमचं स्वागत सन्मान केलेला आहे। मी सर्व KTPLच्या संयोजकांना मनापासून धन्यवाद यासाठी देईल की अनेक युवकांना खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम KTPLच्या माध्यमातून या परिसरातील सर्व गावातील क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना एकत्र घेऊन आपण करत आहात। कोणत्याही गोष्टीचं आयोजन नियोजन करणं एवढं सोपं नसतं। त्यासाठी अनेक दिवस वेळ पैसा आणि सर्व बाजू वापराव्या लागतात आणि त्या बाजू आपण KTPLचे सर्व संयोजक मंडळी या ठिकाणी करत आहात। आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। सर्व खेळाडूंना खेड तालुक्याचा आमदार या नात्यानं खेड तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं तालुका प्रमुख आदरणीय रामदासाबा धनवटे असतील आणि गणेशराव असतील, आम्हा सर्वांच्या वतीनं आपणाला मनभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद आमदार साहेब। यानंतर आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आता संपन्न करतोय। व्यासपीठावरती उपस्थित या तालुक्याचे आमदार साहेब आणि सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती करेल की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते मैदानावरती आता आपण उद्घाटन समारंभ संपन्न करतोय। दोन्ही टीमला विनंती आपण लाईन अप करा। त्या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा शुभारंभ आपण संपन्न करतोय। व्यासपीठावरती उपस्थित सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी मैदानावरती जाऊन या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न करायचं आहे। सगळ्याच मान्यवरांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती जायचे। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा शुभारंभ तो मात्र या ठिकाणी संपन्न करतोय। विक्रम शेठ रौंदळ, सागर शेठ भांगरे आणि अविनाश शेठ डांगले याही मान्यवरांच्या शुभागमनात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। विनंती केला तर आपण उद्घाटन करण्यासाठी मैदानात यायचे। त्याचबरोबर आंबेटा नगरीचे आदर्श पोलीस पाटील सन्माननीय शरदभाऊ मांडेकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। त्यांना विनंती केला तर आपण उद्घाटन समारंभासाठी मैदानात यायचे। राहुल शेठ पडवळ यांना विनंती केला तर आपण उद्घाटन समारंभासाठी जायचे। त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सगळ्या मान्यवरांना विनंती करेल की आपण उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न करतोय। आपण उद्घाटन समारंभासाठी मैदानात यायचे। महानगाव निगोजे नगरीचे सरपंच सन्मान्य अजित शेठ येळवंडे, महिंद्रा युनियनचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत आप्पासाहेब पाडेकर, त्याचप्रमाणे प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अक्षय बाबूशेठ कानोरकर, SK उद्योग समूहाचे ओनर सचिन भाऊ कुराडे, युवा नेते चॅप्टर बैलगाडा संघटनेचे शिरस्वरवा तेजसभाऊ येवंडे, युवा उद्योजक आणि कामगार नेते दिनेशजी बंडलकर, केतनजी सस्ते आणि त्याचबरोबर युवा नेते उद्योजक अमोल शेठ बेंडाले या सगळ्या मित्रपरिवाराचे शुभागमन होते। आपल्याला विनंती केला तर आपण उद्घाटन समारंभासाठी मैदानात यायचे। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा शुभारंभ तो मात्र त्या ठिकाणी संपन्न केला जातोय। खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहिले त्या ठिकाणी संपन्न होती आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा शुभारंभ देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय। आवर्जून या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपण पाहतोय खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे साहेब यांच्या शुभ हस्ते अनेक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा राजकीय आध्यात्मिक धार्मिक व्यापार उद्योग त्याचबरोबर क्रिकेट आणि क्रीडा या सगळ्या क्षेत्रातून उपस्थित असणारे सगळे अतिथी मान्यवर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा शुभारंभ त्या ठिकाणी आपण संपन्न करतोय। त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस देखील आपण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत। त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण त्या ठिकाणी मैदानात यायचे। कॅप्टन कार्तिक नवले आणि कॅप्टन किरण कड या दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी मैदानात यायचे। या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभागमन होते या स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुक्याचे युवा उद्योजक आदरणीय समीर शेठ सातकर पाटलांचं शुभागमन होते, आपले मनपूर्वक स्वागत आहे। संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष युवा नेते उद्योजक आदरणीय गणेश भाऊ शेळके हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपण उपस्थित झालात आपलं मनापासून स्वागत आहे। उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिले तर त्या ठिकाणी संपन्न होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय।
व्यासपीठावरती देखील अनेक अतिथी मान्यवर आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा शुभारंभ तो देखील आपण पाहिले तर त्या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेड तालुका प्रीमियर लीग 2025 चा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा तो देखील आपण संपन्न होताना पाहतोय. 12 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. तब्बल या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर 180 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. लाखो रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे आणि अनेक वैयक्तिक बक्षिसे देखील आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज या सगळ्या किताबांसाठी देखील आपण पाहिलं तर फार मोठी बक्षिसे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खेळाडूंना तर बक्षिसं आहेतच आहेत, परंतु प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची प्रचंड मोठी पर्वणी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील फार मोठी बक्षिसं खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानी संपन्न केला जातोय. उपस्थित सगळे अतिथी मान्यवर आणि सगळ्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तो मात्र त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. पुण्यनगरीचे पत्रकार आदरणीय सुशीलजी गजेशिव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. निर्भीड पत्रकार साहेबांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पत्रकार साहेब आपण पाहिलं तर आवर्जून या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॅप्टनने विनंती, आपण टॉस साठी जायचे, नाणेफेकीचा कौल आपण करतोय. टॉस त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुढील मॅच आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहे. त्यामुळे पुढील दोन्ही कॅप्टनने विनंती, आपण टॉस साठी जा. मान्यवरांना देखील आपण पाहिलं तर क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहू शकाल. tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं ऑनलाईन युट्यूबवरती आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. युट्यूबवरती जा, tenniscricket.in सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे 1 ते 7 दिवस संपूर्ण अपडेट तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबवरती पाहायला मिळेल. अगदी HD क्वालिटीमध्ये घर बसल्या या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आपण मनमुरादपणे आनंद घेऊ शकाल. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं ऑनलाईन युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण ते देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन युट्यूबवरती देखील या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटी 2025 च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्घाटन सोहळा आपण संपन्न केलाय. मान्यवरांना देखील आपण मैदानी क्रिकेटचा आनंद घेताना पाहू शकाल. आणि त्यानंतर पुढील मॅचचा टॉस तो मात्र मैदानी संपन्न होणार आहे. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल, आपण टॉस साठी मैदानात जायचे.
उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिले तर या स्पर्धेचा आपण संपन्न होताना पाहिलेला टॉस देखील आपण पुढील मॅच या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण पाहिले तर संपन्न केला जातोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण पुढील मॅचचा संपन्न करतोय. तो शांत आणि तिथले चॅप्टर नाही उद्घाटन सोहळा देखील आपण या स्पर्धेचा संपन्न केलाय. एक डाव देखील आपण पाहिले तर संपलाय. दोन संघांना आपण पहिली मॅच इथे मैदानावरती खेळताना पाहतोय. ओमसा 11 शेलू बांबोली हा संघ देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं नितीन तात्या वाडेकर अध्यक्ष ओमसाई ग्रुप, श्री कैलासभाऊ निकाडे अध्यक्ष शिवशाही ग्रुप, पहिलं रविभाऊ कड अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. तर दुसरा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय वागचाई नगरचे मावळे वागचाई नगर, युवा उद्योजक श्री सोमनाथ भाऊ शेडगे, डायरेक्टर श्री सर्व्हिसेस श्री कृष्णाभाऊ चव्हाण यांच्या मालकीची टीम आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. या दोन संघात पहिला उद्घाटनाचा सामना देखील आपण पाहतोय. उद्घाटनाचा सोहळा देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न केलेला आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला आपण पाहिलं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून देखील सदिच्छा आणि शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. तर यानंतर